महात्मा गांधींचं भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये खूप मोठं योगदान आहे, आपण सर्व जाणतो. पण हे असूनही अनेकदा त्याकडे दुर्लक्ष होताना दिसते. महात्मा गांधींच्या निर्णयांवर, त्यांच्या कर्तृत्वावर अनेकदा शंका घेतलेली आपल्याला दिसून येते. अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी महात्मा गांधींविषयी एक भविष्यवाणी केली होती. त्यामध्ये ते म्हणतात की येत्या काळात महात्मा गांधींना येणारी पिढी ही ओळखणार नाही किंवा त्यांच्या कर्तृत्वाला जाणणार नाही. हे जे भविष्यवाणी अल्बर्ट आइन्स्टाईनने केली होती, ती भविष्यवाणी आपल्याला खरी होताना दिसते. महात्मा गांधींचं असंच झालं आहे. महात्मा गांधींचं कर्तृत्व, महात्मा गांधींनी केलेलं कार्य याच्याकडे आजची तरुण पिढी किंबहुना अनेक प्रौढ व्यक्तीसुद्धा त्याकडे दुर्लक्ष करताना आपल्याला दिसत आहेत. परंतु एखाद्या गोष्टीला दुर्लक्ष करून आपण ते कर्तृत्व मिटवू शकत नाही. महात्मा गांधींचं कर्तृत्व, त्यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत दिलेलं योगदान फार महत्त्वाचं आहे. त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ. महात्मा गांधींनी 1885 साली जेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली, तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची जेव्हा स्थापना झाली तेव्हा महात्मा गांधी त्यामध्ये सहभागी नव्हते. परंतु 1885 साली जेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली त्यावेळेस ती संस्था, ती संघटना भारतीय लोकांचं म्हणणं ब्रिटिशांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक माध्यम म्हणून काम करत होती. आणि अशा परिस्थितीमध्ये या संघटनेमध्ये असे अनेक नेते होते. त्यामध्ये लोकमान्य टिळकांसारखे नेते होते जे देश स्तरावर नेतृत्व करत होते. पण ही संघटना सर्वव्यापी बनवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते महात्मा गांधींनी केलं. राष्ट्रीय काँग्रेस ही अशी संघटना होती जी भारतीय लोकांचं म्हणणं ब्रिटिशांपर्यंत मांडत होती. परंतु हे मांडत असताना त्यामध्ये असे नेते होते जे नेते सामान्यतः उच्चवर्णातून आले होते. त्यामुळे या संघटनेविषयी, संघटनेच्या कामकाजाविषयी सामान्य व्यक्तींना माहिती नव्हती. पण 1915 साली जेव्हा महात्मा गांधीजी भारतामध्ये परतले आणि त्यांनी भारताची सर्व परिस्थिती पाहिली, त्यानंतर त्यांनी सत्याग्रह नावाची संकल्पना प्रथम अस्तित्वात आणली. सत्याग्रह म्हणजे काय, तर सत्यासाठी आग्रह. आणि हा सत्याग्रह भारतीय स्वातंत्र्य चळवळीला लोकचळवळ बनवणारा ठरला. लोकचळवळ म्हणजे काय, तर सामान्यातला सामान्य व्यक्तीसुद्धा स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरित होऊ लागला, स्वातंत्र्याशी समरस होऊ लागला. हे फक्त गांधींनाच तिथे शक्य झालं. गांधींनी प्रत्येक व्यक्तीला तिथे सहभागी करून घेतलं, प्रत्येक व्यक्तीला तिथे इन्क्लूड करून घेतलं स्वातंत्र्य चळवळीमध्ये. आणि हे गांधींचे योगदान आहे. गांधींनी ब्रिटिशांविरोधात सशस्त्र लढ्याला का विरोध केला, कारण की भारतामध्ये अस्तित्वावर असलेली जनता निशस्त्र होती, त्यात ती गरीब होती, अनेक सामाजिक अवहेलनात, सामाजिक भेदभावात ती ग्रस्त झालेली होती. आणि अशा परिस्थितीत भारतीय जनतेला उघड ब्रिटिशांचा सामना करणे शक्य नव्हते. त्यामुळे ब्रिटिशांसोबत सत्याग्रहाच्या मार्गाने, अहिंसेच्या मार्गाने संघर्ष करण्याचं गांधींनी ठरवलं. आणि प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात स्वातंत्र्याची प्रेरणा जागृत करण्याचं काम महात्मा गांधींनी केलं. केवळ राजकीय स्वातंत्र्य नव्हे तर सामाजिक आणि आध्यात्मिक स्वातंत्र्यासाठी सुद्धा गांधींनी प्रयत्न केले. भारतामध्ये जातीभेद अस्तित्वात होता, त्या जातीभेदाविरोधात सुद्धा गांधींनी प्रयत्न केले. डॉक्टर आंबेडकरांपेक्षा गांधींचं मत जातीभेदाविषयी जरी वेगळं असलं तरी परंतु मानवतेच्या आधारावर गांधींनी जातीभेद मिटवण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले. जो काही सांप्रदायिकतावाद हिंदू आणि मुस्लिमांमध्ये वाढत होता, त्या सांप्रदायिकतावादाला संपवण्यासाठी गांधींनी प्रयत्न केले. स्वातंत्र्य चळवळीला लोकचळवळ बनवल्या कारणाने भारतीय जनता त्याच्यामध्ये सहभागी झाली. त्याच्यामध्ये स्त्रिया, दलित, प्रत्येक जातीचा व्यक्ती त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकला आणि योगदान देऊ शकला. आणि त्यामुळे लोकांचं राजकीय शिक्षण तिथे पूर्ण झालं. लोकांना राजकारणाविषयी समजलं. ब्रिटिश सत्ता ही कशा प्रकारे आपल्या सामान्य इच्छांना किंवा आपल्या न्यायाला कशा प्रकारे दुर्लक्षित करते हे प्रत्येक व्यक्तीला तिथे समजलं. आणि त्यामुळे भारताला एक स्वातंत्र्याची ओढ लागली. स्वातंत्र्याविषयी एक प्रेरणा प्रत्येक भारतीयाच्या मनामनात जागृत झाली. आणि ते गांधींमुळे शक्य झालं. अनेकदा म्हटलं जातं की क्रांतिकारी आणि गांधी, क्रांतिकारकांचा मार्ग हा योग्य होता असं अनेकदा म्हटलं जातं. हो, क्रांतिकारकांचं अनेक जे योगदानामध्ये म्हटलं जातं की क्रांतिकारकांचं खूप मोठं योगदान आहे, याच्यामध्ये संशयच नाही. क्रांतिकारकांनी जेही योगदान भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये दिलं आहे त्या योगदानापेक्षा मोठे योगदान असं नाहीच.
कारण की ते जीवनाचं बलिदान आहे. परंतु आपण एकच बाजू समजून चालत नाही. दुसऱ्या बाजूला गांधींनी जे योगदान दिलंय चळवळीमध्ये, ज्या प्रकारे गांधींनी लोकसंघटन केलंय, ते लोकसंघटन स्वातंत्र्य मिळवण्यासाठी खूप सहाय्यक ठरलंय, हे सुद्धा आपल्याला मान्य करावं लागेल. तशाच प्रकारे गांधीजींनी जी काही मूलतत्व भारतासमोर ठेवली आहेत, अहिंसेची, सत्याची, ती आपल्याला या काळात सुद्धा मार्गदर्शक ठरतायत. तर त्याच्यामध्ये पहिलं असं आहे, गांधीजींनी ज्या सत्यावर विश्वास ठेवला ते सत्य की अहिंसा आणि ते स्वराज्य केवळ राजकीय नव्हतं तर सामाजिक होतं. म्हणजेच काय, तर प्रत्येक व्यक्तीची आध्यात्मिक उन्नती, प्रत्येक व्यक्तीच्या बुद्धीचा विकास त्यांना अपेक्षित तिथे होता. स्वराज्य म्हणजे केवळ राजकीय स्वातंत्र्य नव्हे, तर त्यांना त्याच्यामध्ये सामाजिक आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा सुद्धा समावेश करायचा होता आणि त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. ही जी स्वराज्याची संकल्पना आहे, पुढे या स्वराज्य या संकल्पनेपासून प्रेरित होऊन अनेक नेत्यांनी भारतासाठी काम केलं. त्याच्यामध्ये जयप्रकाश नारायण असो, राम मनोहर लोहिया असो, अशा प्रकारचे जे गांधीवादी विचारवंत, गांधीवादी नेते होते, त्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी तर ते झटलेच, परंतु स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय पुनरुत्थानासाठी, भारतीय विकासासाठी त्यांनी आपलं आयुष्य वेचलं. आणि हे सर्व गांधींमुळे शक्य झालं, गांधींच्या प्रेरणेमुळे शक्य झालं. गांधींनी अहिंसात्मक पद्धतीने, ती अहिंसात्मक पद्धती त्यांचं केवळ तो हट्ट नव्हता, तर ती एक राजकीय विचारसरणी होती. कारण जगामध्ये कोणत्याही हिंसक अशा सत्ताधाऱ्यांना हिंसेनेच पराभूत करणे शक्य नाही, किंवा हिंसा ही अशा दमनकारी यंत्रणेविरुद्ध वापरणे भारतीय लोकांना शक्य झालं नसतं. त्यामुळे अहिंसा आणि सकारात्मक मत या आधारेच भारतीय लोकांनी ब्रिटिशांचा विरोध करणं तिथे शक्य होतं आणि या आधारेच स्वातंत्र्य चळवळ पुढे जाऊ शकली. तर त्यामुळे गांधींचं महत्त्वाचं योगदान तिथे आहे, हे आपल्याला सर्वांना मान्य करावं लागेल. भारतीय स्वातंत्र्याला लोक चळवळ बनवण्यामध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये स्वातंत्र्याची प्रेरणेचं स्फुरण आणण्यामध्ये गांधींचं महत्त्वाचं योगदान आहे. ते सर्वांना आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. धन्यवाद.